नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार याला शॉपिंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, जसं घर, जागा, जमीन, सोनं, चांदी, शेअर मार्केटचं आपलं म्युच्युअल फंड, SIP अशा जी संपत्ती असतात, तशीच माणसाला परमेश्वराने दिलेली शारीरिक संपत्ती आहे. मित्रांनो, ह्याचं महत्त्व बऱ्याच लोकांना कळत नाही. मित्रांनो, माणसाला दुर्घटना घडली, एखादं बोट तुटलं, हात तुटला, पाय तुटला किंवा दात खराब झाला, दात काढून टाकला, दात पडला, त्यावेळेस माणसाला त्याची किंमत कळते, ज्यावेळेस पैसे मोजावं लागतं. परमेश्वरानं आपल्याला ही इतकी मोठी संपत्ती दिली आणि वेळ पण दिलेला आहे. मित्रांनो, प्रत्येकाला वेळ वेगवेगळा दिलेला आहे. मित्रांनो, त्याची आपण किंमत केली पाहिजे, परमेश्वराचे उपकार मानले पाहिजेत आणि त्याचा योग्य वापर केला पाहिजे. जसं प्रॉपर्टीपासून आपण रेंट मिळवतो, पैशापासून आपल्याला इंटरेस्ट मिळतं, तसं आपलं शरीर वापरून आपल्याला पैसे मिळतात. कुणी डॉक्टर, इंजिनियर, वकील होतं, कुणी अनेक डिग्र्या कमवतं, कुणी व्यवसाय करतं. ही शरीराच्या माध्यमातून, जसं आपण एखादा प्रवास करताना 2 व्हीलर 4 व्हीलर आपण ह्याच्या माध्यमातून आपला प्रवास सुखकर करतो ना, वेगवान करतो आणि लवकर पोहोचतो. तसंच शरीराच्या माध्यमातून वेळ विकून आपल्याला पैसे मिळवता येतात. जसा व्यवसायसुद्धा आपण सकाळी दुकान उघडतो, संध्याकाळपर्यंत आपण दुकान उघडल्यानंतर हा जे वेळ विकतो, वेळचा योग्य वापर करून आपण पैसे कमवतो आणि पैसे कमवून आपल्या जीवनातल्या सगळ्या गरजा भागवतो. मित्रांनो, तसंच परमेश्वरानं आपल्याला एक मोठी संपत्ती दिली, शरीर दिलेलं आहे आणि हात, पाय, नाक, कान, डोळा ही त्याचे पार्ट आहेत. हे परमेश्वरानं आपल्याला फुकट दिले. एक दात बसवायचं असेल तर 25,000 रुपये लागतात. आपल्याला 32 दातं फुकट दिलेत. देवाचे अनंत उपकार आहेत. मित्रांनो, परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे आणि हे सगळं परमेश्वरानं देऊन आपल्याला वेळ पण दिलेला आहे. जसं आपण घर भाड्यानं देतो, घर आपण बांधतो आणि एखादा फ्लॅट असतो, आपण घर विकत घेतो आणि तो रेंटनं देतो, म्हणजे त्याचं भाडं मिळतं. तसंच आपल्याला ही संपत्ती दिलेली आहे, शरीर ही परमेश्वरानं, आणि ते वापरून आपल्याला त्याच्यातनं इन्कम मिळतं. मित्रांनो, आणि हे मिळालेलं इन्कम आपण जपून वापरलं पाहिजे. जसं आपण बरेच लोक कष्ट करून पैसे कमवतात परंतु गरीब होतात, त्याचं कारण सांगतो. ते आपण युटिलायझेशन नीट व्यवस्थित नाही केलं पाहिजे. जसं शरीरामध्ये अन्न चांगलं टाकलं तर काय होईल, शरीर साथ देईल, शरीराला योग्य पोषक आहार मिळाल्यामुळे शरीर चांगलं राहील. जसं गाडीमध्ये आपण पेट्रोल भरण्याऐवजी आपण रॉकेल भरलं तर काय होईल, साधी गोष्ट आहे. आजसुद्धा लोक तसं करतायत. काही लोक व्यसनाधीन झालेले आहेत. मित्रांनो, काय खावं हे कळेना. आपल्या जिभेला आपल्याला जे चांगलं चवीला लागतंय, चोचले पुरवण्यासाठी लोक काही खातात. मित्रांनो, आणि प्रॉब्लेम निर्माण होतात. मी काय एवढा मोठा नाही तुम्हाला सांगण्यासारखं. मला परमेश्वर काय जे विचार देतो ते तुम्हाला पुढे सप्लाय करतो. मित्रांनो, त्याचा तुम्हाला फायदा व्हावा एवढीच अपेक्षा आहे. LIC शॉपिंडिया भारत सरकारची संस्था आहे. गेली 25 वर्ष झालं मी काम करतो. LIC शॉपिंडियाची आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी करा आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम करा. ओके, थँक्यू.